सहावा टेन्स आणि त्याचं नाव आहे फ्युचर. फ्युचर फ्युचर कंटिन्युअस. कंटिन्युअस टेन्स. आणि मग याला मराठीमध्ये म्हणायचं मित्रांनो की चालू भविष्य काळ. नावातच सार आहे या काळाचं की कुठलाही काळ असू दे, आपल्याला काय की नाव ओळखल्याच्या नंतर नाव सांगितलं त्याचं की त्याच्यातच आपल्याला त्याची अर्धी निम्मी माहिती लक्षात येते. चालू भविष्य काळ. मग चालू भविष्य काळ म्हणजे काय तर भविष्यात चालू असणारा, असं आपण ढोबळ मनाने सांगू शकतो. भविष्यात चालू असणारी क्रिया जर कुठल्या काळात सांगायची असेल तर चालू भविष्य काळामध्ये आपण सांगू शकतो. सूत्र आहे पहा, यस प्लस शाल किंवा विल प्लस बी. आता बी हे जे आहे की हे बी तर प्रत्येक वेळेस येणारच आहे या काळामध्ये. पहा V1, बी च्या नंतर आहे V1 प्लस त्याच्यानंतर आहे ing प्लस ऑब्जेक्ट अँड देन कॉम्प्लिमेंट. अशा पद्धतीचं या काळाचं सूत्र आहे. आणि मग आपण या सूत्राचा वापर करून भविष्यकाळ चालू भविष्य काळाचं वाक्य आपल्याला बनवता आले पाहिजे. पहा आपण नाव बघितलं काळाचं चालू भविष्य काळ, त्याच्यानंतर सूत्र बघितलं यस प्लस शाल किंवा विल. हे शाल घेऊ वाक्यामध्ये किंवा विल हे दोन्ही पैकी कुठलंही जरी घेतलं तर त्याच्यासोबत बी हे वापरायचंच आहे, कंपल्सरी आहे, त्याचं कंपल्शन आहे. त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आहे आयएनजी युक्त आहे, फॉर्म आहे, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंट आपल्या वाक्यामध्ये येणार आहे. तर मग आता ह्याच्यापूर्वी आपण सिंपल फ्युचर टेन्स शिकताना शाल कधी वापरायचं आणि विल कधी वापरायचं हे देखील आपण शिकलेलो आहोत. तर बघूया. पहा जर समजा या काळामध्ये वाक्याचा कर्ता आय आणि वी या दोन्ही पैकी आला तर शाल बी हे सहाय्यकारी क्रियापद वापरावं लागतं. आणि अदरवाइज ज्यावेळेस करता ही सी इट यू दे किंवा एखादं नाव जर आलं तर आपल्याला विल बी हे सहाय्यकारी क्रियापद या काळाचं वाक्य बनवताना वापरायचं आहे, वापरावं लागतं. पहा तर आता आपण हे जे पाहिलं सूत्र आणि त्याच्यानंतर कुठला सब्जेक्ट आल्याच्या नंतर काय वापरायचं हेल्पिंग वर्ब हे देखील पाहिलं. तर याचा नियम आता आपण पाहूया. मग आता मी तुम्हाला काळाच्या पूर्वीच सांगितलं की काळ सुरू करताना सांगितलं की भविष्यामध्ये एखादी क्रिया चालू असेल असं जर सांगायचं असेल तर हा चालू भविष्य काळ वापरावा लागतो. चालू भविष्य काळ वापरतात. म्हणजे पहा आता आपण भविष्यामध्ये काय करू की मी चांगला जॉब करत असेल असं तुम्ही सांगा. मग क्रिया कधी जॉबची चालू असेल तुमची तर भविष्यात. आता तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर भविष्यात एखाद्या चांगल्या जॉबला लागलेला असाल आणि मग तुम्ही आज सांगताय ते की भविष्यामध्ये मी चांगला जॉब करत असेल म्हणजे भविष्यात क्रिया चालू असेल असं तुम्ही सांगताय. म्हणून क्रिया भविष्यात चालू आहे क्रिया भविष्यात चालू असेल या एकमेव नियम या काळासाठी लागू होतो आणि तोच नियम वापरून आपलं वाक्य आपल्याला बनवायचं आहे. आणि मग पाहूया वाक्य. एक्झाम्पल हे पहा, ही विल बी डिमांडिंग new clothes from he will be demanding new clothes from च्या ऐवजी काय करूया to his father. अशा पद्धतीचं वाक्य आपण बनवलेलं आहे. तर पहा इथं कॅपिटलच्या ऐवजी आपण असं घेऊया. हे पहा, he will be demanding new clothes to his
फादर अशा पद्धतीचं वाक्य आपण या सूत्राला अनुसरून बनवलेलं आहे. आता आपण सूत्राकडे यायचं. आता प्रथमतः यस आहे, ही आलेला आहे सब्जेक्ट म्हणून हे इथं आपण सांगितलेलं आहे. ही, सी, इट, यू, दे इत्यादी पैकी जर आलेला असेल सब्जेक्ट वाक्याचा तर विल बी हे हेल्पिंग वर्ब वापरायचं. म्हणून इथं विल बी हे हेल्पिंग वर्ब आपण वापरलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण डिमांड V1 प्लस ing आलो तिथपर्यंत. V1 प्लस सब्जेक्ट आलं, शॅल बी किंवा विल बी पैकी एक घेतलं सहाय्यकारी क्रियापद. त्याच्यानंतर डिमांड त्याला ing युक्त प्रत्यय डिमांडिंग लावलं आणि म्हणून ही विल बी डिमांडिंग तो मागत असेल इथपर्यंतचं भाषांतर होतं. आणि म्हणून मुख्य क्रियापदाला प्रश्न विचारायचा काय मागत असेल तर न्यू क्लोथ्स हे आलं ऑब्जेक्ट. आता कोणाला जर प्रश्न या ठिकाणी विचारला मुख्य क्रियापदाला तरी देखील उत्तर येतं. म्हणून कोणाला जर प्रश्न विचारून बघूया आपण काय उत्तर येतंय. कोणाला प्रश्नाचं उत्तर काय येतंय पहा. कोणाला मागत असेल तर हिज फादर. तर हे बी ऑब्जेक्टच आहे. आणि मी त्या दिवशी तुम्हाला बोलता बोलता सांगितलं होतं की दोन वाक्यात कधी कधी एकाच वाक्यात दोन ऑब्जेक्ट येतात. मग ते पहिलं आलेलं ऑब्जेक्ट जे असतं ते डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं आणि दुसरं आलेलं ऑब्जेक्ट हे असतं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. म्हणून वाक्यात ऑब्जेक्ट पर्यंत आलो वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंट आलेलं नाही. आणि याच्यापूर्वी सांगितलंय मी कॉम्प्लिमेंट वाक्यामध्ये आलं नाही आलं तरी काही हरकत नाही. म्हणून आपण सूत्राप्रमाणे वाक्य बनवलंय. सब्जेक्ट घेतला, हेल्पिंग वर्ब घेतलं, V1 प्लस ing घेतलं, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट घेतलं आणि म्हणून ही विल बी डिमांडिंग न्यू क्लोथ्स टू हिज फादर. तर हे वाक्य चालू भविष्य काळाचं आहे सूत्राप्रमाणे. आणि याचं भाषांतर देखील आता आपण करूया की तो त्याच्या वडिलाला नवीन कपड्यांची मागणी करीत असेल. डिमांड म्हणजे काय तर मागणी करणे. आणि मग क्रिया कधी चालू असेल भविष्यात चालू असेल. उद्या म्हणून त्याला जर वाटलं की उद्या आता आपण जायचे वडिलांकडे आणि त्यांना सांगायचे की मला नवीन कपडे आता घेऊनच द्यावे लागतील आणि मग क्रिया भविष्यामध्ये चालू असेल असं सांगण्यासाठी हा चालू भविष्य काळ वापरला जातो. आणि म्हणून त्याच पद्धतीने भाषांतर देखील ही विल बी डिमांडिंग न्यू क्लोथ्स टू हिज फादर. तो त्याच्या वडिलांकडे नवीन कपड्याची मागणी करीत असेल अशा पद्धतीचं भाषांतर हे झालं पहिलं वाक्य. आता आपण काय करूया हे इथं विल बी बनवून वापरलं तर या दोन्हीपैकी एक करता घेऊया आणि त्याच्यापासून आपलं वाक्य बनवूया. पहा वेस्ट. आता वेस्ट हे क्रियापद घेऊन बनवूया आणि म्हणून वी shall be wasting. We shall be wasting our time. We shall be wasting our time in playing cricket. हे पहा आता आपण वाक्य बनवलेलं आहे. वी हे सहाय्यकारी सब्जेक्ट घेतलाय. त्याच्यानंतर आय आणि वी इथं आपण सब्जेक्ट आल्या त्या दोन्ही पैकी एक आलाय म्हणून शॅल बी इथं हेल्पिंग वर्ब घ्यावा लागलेला आहे आपल्याला. बघूया आपण. वी सब्जेक्ट, शॅल बी हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतर वेस्टिंग V1 प्लस ing. त्याच्यानंतर याला काय नाही प्रश्न विचारायचा मुख्य क्रियापद काय आपल्या वाक्यामध्ये तर का हे वेस्ट आहे. मग आता इथपर्यंत आपण बघूया भाषांतर. वी शॅल बी वेस्टिंग आम्ही वाया घालवित असू. काय वाया घालवित असू तर आवर टाइम ऑब्जेक्ट येतं आणि इन प्लेइंग क्रिकेट हे कॉम्प्लिमेंट येतं. म्हणून आमचा टाइम. आता हे पहा सूत्राकडे या. यस त्याच्यानंतर शॅल बी किंवा विल बी पैकी वी आले म्हणून शॅल बी. त्याच्यानंतर V1 वेस्ट आहे त्याला ing युक्त प्रत्यय लागलेला आहे. इथपर्यंत आलोय. याला काय नाही मुख्य क्रियापदाला प्रश्न विचारला उत्तर आलं आवर टाइम ऑब्जेक्ट आलं आणि इन प्लेइंग क्रिकेट हे कॉम्प्लिमेंट देखील आलं आहे. आणि आपण वाक्य सूत्राप्रमाणे अगदी व्यवस्थितपणे बनवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता याचं भाषांतर देखील आपल्याला नियमाप्रमाणे बनवायचं आहे. बघूया. We shall be wasting our time in playing cricket. आम्ही आमचा वेळ क्रिकेट खेळण्यामध्ये वाया घालवित असू. म्हणजे कधी तर
भविष्यात क्रिकेट खेळण्याची क्रिया चालू असेल आणि त्या क्रिकेट खेळण्याच्या क्रियेमध्ये आम्ही आमचा वेळ वेस्ट घालवित असू, वाया घालवित असू, म्हणून नियमाप्रमाणे आपलं भाषांतर देखील या ठिकाणी झालेलं आहे. ठीक आहे, हे झाले 2 वाक्ये. आणखी 3 वर्ब घेऊन मी तुम्हाला काय करतो, वाक्य तुमच्या समोर कशा पद्धतीने वर्बापासून वाक्य बनवता येतात हे तुम्हाला दाखवतो बनवून, आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस साठी तुम्हाला मी काय वर्ब देईल आणि तुम्ही घरी वाक्य बनवून ते पाठवायचे ग्रुप वरती, त्याची प्रॅक्टिस करायची आहे. आणि प्रॅक्टिस आणखी काय होईल की तुमची इंग्रजी सुधारण्याला मदत होईल. ठीक आहे, बघूया आपण पुढचे वाक्य. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण 2 वाक्य बनवलेले आहेत ह्या चालू भविष्य काळाचे. तर आता इथं मी काही वर्ब दिलेले आहेत तुम्हाला वरती या टेबल याच्यावरती बोर्डवरती. पहा, सेंड म्हणजे आपण सतत SMS वगैरे काहीतरी पाठवत असतो, ते सेंड म्हणजे पाठवणे, याचं दुसरं तिसरं रूप आहे सेंड. त्याच्यानंतर डिसाइड आपण एखादी गोष्ट करण्याचं आपल्या मनामध्ये ठरवत असतो किंवा मला हे करायचंय म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यात ठरवलेलं असतं, म्हणजे डिसाइड म्हणजे ठरवणे, डिसाइडेड दुसरं आणि तिसरं रूप. त्याच्यानंतरचं इन्व्हेस्ट म्हणजे काय तर गुंतवणूक करणे. तुमचे घरचे असू देत किंवा तुम्ही तुमचे भाऊ वगैरे जे काही मोठे माणसं असतात तर एखाद्या ठिकाणी काहीतरी गुंतवणूक करतात, शेतामध्ये गुंतवणूक करतात, कोणी प्लॉट खरेदी करतं, पैशाची गुंतवणूक करतं, आणखी कोण कशाचं गुंतवणूक करेल, बिझनेस मध्ये एखादी मोठी गुंतवणूक कोणाची असू शकते. म्हणून इन्व्हेस्ट गुंतवणूक करणे, इन्व्हेस्ट म्हणजे इन्व्हेस्टेड हे दुसरं आणि तिसरं रूप आहे. यूज हा शब्द तर सर्वांनाच परिचित असणारा आहे. यूज म्हणजे वापरणे. आपण कुठली गोष्ट वापरतो, नवीन ड्रेस वापरतो, चप्पल वापरतो, आणखीन नवनवीन वेगवेगळ्या सुविधा असतात त्या वापरतो, सगळ्या गोष्टी वापरण्यासाठी असतात बऱ्याच प्रमाणात. तर हे आहेत काही वर्ब इथं मी दिलेले, ते हे इथं दिसतंय ते हे वाक्याचं सूत्र आहे, चालू भविष्य काळाचं सूत्र या ठिकाणी आहे. मग आता या प्रत्येक वर्बापासून हे सूत्र वापरून आपल्याला हे वाक्यामध्ये वर्ब वापरून कशा पद्धतीने वाक्य बनवता येईल ते पाहूया. मी करून दाखवतो, लक्ष द्या. पहिलं वाक्य घेऊया, सेंड. हे पहा, आय shall be sending SMS to my parents. हे पहा, काय होईल, कधी तुम्ही शिकायला बाहेर गेलेला असाल, कधी कुठं असाल, तर तुम्ही तुमच्याकडे मोबाईल असेल तर तुम्ही काय कराल की मोबाईल वरून तुम्ही SMS तुमच्या आई वडिलांना करू शकता, पाठवू शकता. मग बघूया वाक्याकडे. आय हा सब्जेक्ट आहे, शॅल बी हेल्पिंग वर्ब आहे. त्याच्यानंतर सेंड हे V1 आहे आणि त्याला ING युक्त प्रत्यय लागलेलं आहे. आय शॅल बी सेंडिंग, मी पाठवत असेल, तर काय पाठवत असेल, आलं उत्तर SMS ऑब्जेक्ट. आणि टू माय पेरेंट्स, हे बी देखील काय येईल इथं, काय किंवा कोणाला, तर कोणाला या शब्दापासून पहा हे टू माय पेरेंट्स उत्तर मिळतं, म्हणून हे देखील काय तर ऑब्जेक्टच आहे, परंतु हे आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि हे आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट. बघूया वाक्याच्या सूत्राकडे. यस आलेलं आहे, शॅल बी हे या आय मुळे घेतलेलं आहे, सेंडचं V1 घेतलेलं आहे, हे सेंड इकडलं इथं क्रियापद घेतलंय, त्याला ING युक्त प्रत्यय लागले, त्याला ह्याला काय नाही प्रश्न विचारला, SMS उत्तर आलं, कोणाला या शब्दाने प्रश्न विचारला तर टू माय पेरेंट्स हे उत्तर येतं. म्हणून आपण S प्लस V1 शॅल किंवा विल बी प्लस V1 प्लस ING आणि ऑब्जेक्ट हे सर्व पार्ट आपल्या वाक्यामध्ये आलेले आहेत आणि म्हणून सूत्राप्रमाणे आपलं वाक्य झालेलं आहे. आणि याचं भाषांतर देखील करूया. आय शॅल बी सेंडिंग SMS टू माय पेरेंट्स. पहा, मी माझ्या पालकांना संदेश पाठवित असेल. कधीची क्रिया चालू आहे तर भविष्यात क्रिया चालू आहे असं सांगायचंय. मी माझ्या पालकांना SMS किंवा
संदेश पाठवित असेल, त्याची जे काही टाईप वगैरे करायचं तुमच्या मोबाईल मध्ये ते टाईप करत असाल आणि त्यावेळेस तुम्ही आताच सांगता की भविष्यात मी अशा अशा पद्धतीने मेसेज टाईप करेन आणि मी माझ्या पालकांना पाठवेल, अशा पद्धतीचं याचं भाषांतर. दुसरं वाक्य बघूया, डिसाइड. डिसाइड म्हणजे बघा आता काय डिसाइड करायचंय तर पहा, दे विल बी, they will be deciding, they will be deciding their aim in life for capture they will be deciding their aim in life for च्या ऐवजी आपण टू घेऊया, कारण इथं क्रियापदाचं पहिलं रूप आहे टू कॅप्चर सक्सेस. हे पहा, they will be deciding their aim in life to capture success. आता बघूया, they subject, will be helping verb, deciding V4 म्हणा, V1 plus ing म्हणा किंवा present participle म्हणा. याला काय ने प्रश्न विचारला, काय they will be deciding, ते ठरवत असतील. काय ठरवत असतील? their aim in life. इथपर्यंत ऑब्जेक्ट, हे देअर एम इन लाईफ हे चार शब्द ऑब्जेक्ट आहेत आणि टू कॅप्चर सक्सेस हे आहे कॉम्प्लिमेंट. बघूया आपल्या सूत्राकडे वरती, दे आलं सब्जेक्ट म्हणून विल बी, डिसाइड V1 त्याला ing युक्त प्रत्यय, देअर एम इन लाईफ ऑब्जेक्ट आणि टू कॅप्चर सक्सेस म्हणजेच कॉम्प्लिमेंट. वाक्य आपल्या सूत्राप्रमाणे बनलेलं आहे आणि म्हणून याचं भाषांतर देखील नियमाप्रमाणे करायचं आहे. दे विल बी डिसाइडिंग देअर एम इन लाईफ टू कॅप्चर सक्सेस आणि म्हणून भाषांतर होतं ते यश मिळवण्यासाठी त्यांचे जीवनातील ध्येय ठरवत असतील. आतापर्यंत त्यांनी काय ठरवलेलं नाही, भविष्यात त्यांचं ध्येय ठरवण्याचा कार्यक्रम, ध्येय ठरवण्याची जे काही वेळ असते, प्रसंग असतो ते चालू असेल किंवा ध्येय ठरवण्याचा जे काही कार्यक्रम आहे त्यांना ठरवलेलं तर ते ठरवित असतील, म्हणजे भविष्यात क्रिया चालू असेल असंच या भाषांतरातून आपल्याला जाणवतं, लक्षात येतं. आणखी एक वेळेस पहा, ते यश मिळवण्यासाठी त्यांचं ध्येय ठरवित असतील, त्यांचं आयुष्यातील ध्येय ठरवित असतील. यश मिळवण्यासाठी ते त्यांचं आयुष्यातील ध्येय ठरवत असतील असं भाषांतर होतं. तिसरं वाक्य बघूया, इन्व्हेस्ट झाले ना, इन्व्हेस्ट. आता पहा, मग आपण बघूया, राजू will be investing money. Raju will be investing money in a big business. हे पहा, बघा आता आपण याचे भाग पाडूया. राजू सब्जेक्ट, विल बी हेल्पिंग वर्ब, इन्व्हेस्ट V4 म्हणा, V1 plus ing म्हणा, प्रेझेंट पार्टिसिपल म्हणा. राजू विल बी इन्व्हेस्टिंग, राजू गुंतवणूक करीत असेल. काय गुंतवणूक करीत असेल तर पैशाची गुंतवणूक. काय किंवा काय नेच उत्तर येतं, काय गुंतवणूक करीत असेल तर पैसा गुंतवणूक करीत असेल, तर हे आलं ऑब्जेक्ट. याला काय ने प्रश्न विचारला, उत्तर येतं मनी इन अ बिग बिझनेस, हे आहे कॉम्प्लिमेंट. बघा सूत्राकडे, राजू सब्जेक्ट, त्याच्यामुळे विल बी हेल्पिंग वर्ब, इथपर्यंत आलो. इन्व्हेस्ट प्लस ing
हे V4 किंवा प्रेझेंट पार्टिसिपल. त्याच्यानंतर मनी ऑब्जेक्ट आणि राहिलेला भाग कॉम्प्लिमेंट. आणि म्हणून वाक्य सूत्राप्रमाणे बरोबर आहे, त्याचे भाग पाडलेत. आता नियमाप्रमाणे त्याचं भाषांतर करूया. राजू विल बी इन्व्हेस्टिंग मनी इन अ बिग बिझनेस. राजू मोठ्या धंद्यामध्ये पैसे गुंतवणूक करीत असेल. त्याची पैसे गुंतवणूक करण्याची क्रिया चालूच असेल भविष्यात. एखादा त्यानं बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये जर तो राजू असेल, त्याचा मोठा बिझनेस असेल, तर एक बांधकाम संपलं की दुसऱ्या बांधकामामध्ये तो काय करेल, पैसा गुंतवणूक करेल. म्हणून राजू विल बी इन्व्हेस्टिंग मनी इन अ बिग बिझनेस. मोठ्या धंद्यामध्ये किंवा मोठ्या व्यवहारामध्ये राजू पैशाची गुंतवणूक करत असेल. अशा पद्धतीचं भाषांतर झालं किंवा होतं. हे झाले 3 वाक्ये. पहा विद्यार्थी मित्रांनो, हे बनवले आपण वाक्य. हे तुम्ही बनवून स्वतः अशा पद्धतीचे वाक्य बनवा आणि हे तुम्ही स्क्रीनशॉट मारा किंवा हे अशा पद्धतीने हे वर्ब घेऊन आणखी दुसरे शब्द जर तुम्हाला बदलता येत असतील तर ते बदलून दुसरे वाक्य देखील हेच वर्ब घेऊन तुम्हाला बनवता येऊ शकतात. तर ते तुमच्या शब्दसाठ्यावरती डिपेंड असणारी गोष्ट आहे. ठीक आहे, असो हे तर आहेच आहे, हे तर बनवाच. परंतु या ठिकाणी इकडल्या बाजूला मी काय केलेले आहे, 5 वर्ब तुम्हाला दिलेले आहेत. पहा, यूज म्हणजे वापरणे, युज्ड दुसरं तिसरं रूप आहे त्याचं. त्याच्यानंतर आहे प्रोव्हाइड, पुरवणे किंवा देणे, म्हणजे आपल्याला काहीतरी आई वडील आपले पुरवत असतात, देत असतात. तर हे प्रोव्हाइड, याचं दुसरं तिसरं रूप प्रोव्हाइडेड. फिनिश, संपवणे, आपण आपलं काम अभ्यास जे काही आहे तर संपवत असतो. किंवा आणखी एखादं काय संपवणे, हे फिनिश्ड. डू पहिलं रूप आहे, डू म्हणजे करणे, डीड डन, हे 3 रूप वेगवेगळे आहेत. त्याच्यानंतर लिव्ह म्हणजे काय, सोडून जाणे. आणि लेफ्ट दुसरं तिसरं रूप लेफ्ट. अशा पद्धतीचे 5 वर्ब या ठिकाणी मी दिलेले आहेत. मी तर तुम्हाला सोडून करून ते वाक्य वर्ब घेऊन कशा पद्धतीने वाक्य बनवायचे हे देखील सांगितलेलं आहे. तर तुम्ही काय करा, हे सर्व वर्ब प्रत्येक वर्ब घेऊन प्रत्येकापासून एक वाक्य या सूत्रामध्ये ठेवून त्याचं बनवा आणि योग्य भाषांतर देखील तुम्हाला करता आलं तर बघा. का तर तुम्हाला 5 मार्काचा जो काय आहे 9वी 10वी ला भाषांतर नावाचा, ट्रान्सलेशन नावाचा पार्ट असतो आणि ते शेवटला 5 मार्क तुम्हाला. जर समजा 5 वाक्य व्यवस्थितपणे तुम्ही ट्रान्सलेट केले मराठीचे इंग्रजीत आणि इंग्रजीचे मराठीत, तर 5 ला 5 मार्क तुम्हाला पडू शकतात आणि आपल्याला इंग्रजी देखील आपली सुधारू शकते. मग हे पूर्णतः वर्ब लिहून घ्या, याच्यापासून वाक्य बनवा. होमवर्क बनवल्याच्या नंतर त्या ग्रुप वरती टाकण्याचा प्रयत्न करा. बरेच जण काय करतायत, आतापर्यंत होमवर्क काही कोणी टाकलेला नाहीये. सगळ्यांनी होमवर्क कंप्लीट करून टाकण्याचा प्रयत्न करा. चांगला अभ्यास करा. योग्य मार्गदर्शन तुम्हाला लाभत आहे. काही अडचणी उद्भवल्या तर जरूर संपर्क करा, कळवा. आणि सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर तुमची उत्सुकता वाढवा, एवढं या ठिकाणी आज सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.